विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कर्जरोखे विक्रीची कार्यपद्धती कशी असते याबद्दलची माहिती जाणून घेऊया. कर्जरोखे विक्रीच्या कार्यपद्धतीमध्ये एकूण 11 मुद्द्यांचा समावेश होतो. या 11 मुद्द्यांमध्ये सर्वात पहिला जो आहे तो आहे संचालक मंडळाच्या सभेत ठराव मंजूर करणे. 2 नंबर विशेष सर्वसाधारण सभा भरविणे. नंतर कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंदणी, पतश्रेणी प्रमाणपत्र मिळविणे, हमीदार करार करणे, माहिती पत्रक त्यालाच मागणी पत्र किंवा लेटर ऑफ ऑफर देणे, प्रसिद्ध करणे, स्वतंत्र बँक खाते उघडणे, अर्ज रक्कम स्वीकारणे, संचालक मंडळ सभा भरविणे, कर्जरोखे प्रमाणपत्र देणे आणि 11वं कर्जरोखे नोंदवहीत नोंदी करणे. अशा प्रत्येक मुद्द्याचा आता आपण सविस्तर अभ्यास करूया. ही कार्यपद्धती कंपनीला कर्जरोख्यांची विक्री करताना अवलंब करावी लागते. मग ह्याच्यात आता सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे संचालक मंडळाच्या सभेत ठराव मंजूर करणे. संचालक हे कंपनीचे खरे कर्ते धर्ते असतात. कंपनीचं सर्व व्यवस्थापन संचालक मंडळच सांभाळत असतात. आणि आपण यापूर्वी असंही बघितलं कर्जरोख्यांच्या वैशिष्ट्यांमध्ये की कर्जरोखे विक्री करण्याचा अधिकार हा प्रामुख्याने संचालक मंडळाचाच असतो. म्हणून संचालक मंडळाच्या सभेशिवाय कोणतीही गोष्ट होऊ शकत नाही. म्हणून हा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा इथे नमूद केलेला आहे, तो म्हणजे संचालक मंडळाच्या सभेत ठराव मंजूर करावा लागतो. मग या ठरावामध्ये संचालक मंडळाचे अधिकारी वेगवेगळ्या कर्जरोख्यांच्या विषयीच्या बाबी स्पष्ट करतात, त्यावर चर्चा होते व त्यानंतर त्याचं ठरावात रूपांतर होतं. मग कोणत्या कोणत्या मुद्द्यांमध्ये चर्चा होते, तर सगळ्यात पहिले विक्री केल्या जाणाऱ्या कर्जरोख्यांचे प्रकार. कोणते कर्जरोखे आपल्याला विक्री करायचे आहेत, परिवर्तनीय का अपरिवर्तनीय, परतफेडीचे असलेले, तारण असलेले कर्जरोखे की तारण नसलेले कर्जरोखे, म्हणजे सुरक्षित का असुरक्षित कर्जरोखे, वाहक कर्जरोखे द्यायचे आहे का नोंदविलेले कर्जरोखे द्यायचे आहेत, कोणत्या प्रकाराच्या कर्जरोख्यांची विक्री करायची आहे, त्याबद्दलची सविस्तर चर्चा. त्यानंतर त्यासाठी कोणत्या नियमांचं व अटींचं पालन केलं गेलं पाहिजे, यासाठी त्या कर्जरोख्यांच्या विक्रीचे सर्व नियम आणि अटी यांची सविस्तर चर्चा या संचालक मंडळाच्या सभेत केली जाते. त्यानंतर माहिती पत्रक, त्यालाच मागणी पत्र सुद्धा म्हणतात, म्हणून त्यांनी म्हटलंय की माहिती पत्रक किंवा मागणी पत्रास मान्यता देण्याचं काम सुद्धा या संचालक मंडळाच्या सभेमध्ये मंजूर केलं जातं. माहिती पत्रक केव्हा प्रसिद्ध करायचं, कोणत्या गोष्टी त्याच्यात नमूद केलेल्या असल्या पाहिजे व इतर कायदेशीर बाबी ज्या माहिती पत्रकासाठी आवश्यक असतात त्या सर्व बाबींवर इथे चर्चा केली जाते. त्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे तो कर्जरोखे विश्वस्ताच्या नियुक्तीस मान्यता देणे व त्यांची संमती मिळविणे. आता आपण बघितलं की जर कंपनीला एका ठराविक रकमेपेक्षा जास्त रक्कम कर्जरोखे म्हणून उभारायची असेल किंवा कंपनीची सभासद संख्या ही 500च्या वरती जात असेल,
कर्जरोखेधारकांची संख्या ही 500च्या वरती जात असेल तर अशा वेळेस कंपनीला कर्जरोखे विश्वस्ताची नियुक्ती ही करावीच लागते. मग ह्या कर्जरोखे विश्वस्ताच्या नियुक्तीस मान्यता देण्याचं काम या संचालक मंडळाच्या सभेमध्ये केले जाते. पुढचं आहे कंपनीच्या मालमत्तेवर बोजा निर्माण करण्यासाठी संचालक मंडळास अधिकार देणे. कारण बऱ्याच वेळेस कंपनी तारण असलेले कर्जरोख्यांची विक्री करते, म्हणजेच सुरक्षित कर्जरोख्यांची विक्री करते. मग या सुरक्षित कर्जरोख्यांची विक्री करताना कोणत्या मालमत्ता ही संचालक मंडळ कर्जरोखेधारकांना तारण म्हणून देऊ शकते, ती स्थिर मालमत्ता का अस्थिर मालमत्ता म्हणजे चल मालमत्ता, या विषयीची सविस्तर चर्चा या संचालक मंडळाच्या सभेमध्ये केली जाते. त्यानंतर आहे संचालक मंडळाची कर्ज घेण्याची क्षमता. जर संचालक मंडळाला वाढवायची असेल तर अशा वेळेस ती संख्या वाढवण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभा ही भरवावी लागते. आता हे प्रामुख्याने महत्त्वाचं आहे की सर्वसाधारण सभा भरवून त्याच्यामध्ये भागधारकांची संमती घेणं आवश्यक आहे. पण ते प्रत्येक वेळेस गरजेचं नाही. जेव्हा कंपनीला कर्ज घेण्याची मर्यादा ही वाढवायची असेल, क्षमता वाढवायची असेल, तरच कंपनी अशा प्रकारची सभा भरवते व या सभेमध्ये विशेष ठराव संमत केला जातो. म्हणजेच 75% जास्त भागधारकांची परवानगी मिळविली जाते. आणि शेवटचा मुद्दा जो संचालक मंडळाच्या सभेमध्ये मंजूर केला जातो तो म्हणजे अर्जदाराकडून शुल्क स्वीकारण्याकरिता स्वतंत्र बँक खाते उघडण्यासाठी संचालक मंडळास अधिकार देणे. जे काही पैसे कर्जरोखे विक्री करून कंपनीला मिळणार आहेत ते पैसे कुठे ठेवायचे, त्यासाठी कंपनी कायद्यात स्पेसिफिक तरतूद आहे की संचालक मंडळाला स्वतंत्र बँक खातं त्यासाठी उघडवावं लागतं. मग ते कोणत्या बँकेत खातं उघडायचं, त्याची प्रोसेस काय असेल, कार्यपद्धती काय असेल, याबद्दलची सविस्तर चर्चा या संचालक मंडळाच्या सभेमध्ये केली जाते. अशा पद्धतीने हा पहिला मुद्दा होता, संचालक मंडळाच्या सभेत ठराव मंजूर करणे. आता आपण दुसऱ्या मुद्द्याकडे जाऊया. विशेष सर्वसाधारण सभा भरविणे. EGM ही जनरल मीटिंग असते. GM फॉर जनरल मीटिंग. मग या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये जर संचालक मंडळाला आपल्या कर्ज घेण्याच्या क्षमतेत किंवा अधिकारात वाढ करायची असेल तर भागधारकांची विशेष सर्वसाधारण सभा भरवावी लागते व या सर्वसाधारण सभेमध्ये विशेष ठराव मंजूर करून त्यास मान्यता ही घ्यावी लागते. कंपनी कायद्यानुसार हे बंधनकारक आहे आणि त्यामुळे जेव्हा कर्ज घेण्याच्या क्षमतेमध्ये वाढ करायची आहे तेव्हा प्रत्येक संचालकाला भागधारकांची म्हणजे संचालक मंडळाला भागधारकांची सभा ही बोलवावीच लागते व त्या सभेमध्ये आता आपण बघितले विशेष ठराव संमत करावा लागतो. विशेष ठराव म्हणजे जिथे एकूण सभासदाच्या 75% जास्त सभासदांनी या प्रस्तावास मंजुरी देणे महत्त्वाचे असते. साध्या ठरावामध्ये 50% जास्त व विशेष ठरावामध्ये 75% जास्त सभासदांची परवानगी ही आवश्यक असते. तिसरा आहे कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंदणी.
संचालक मंडळाच्या सभेनंतर 30 दिवसात कंपनीच्या चिटणीसाला कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे जर विशेष ठराव पास झाला असेल तर त्या विशेष ठरावाची माहिती पत्रकाची, जर सार्वजनिक कंपनी जनतेला आवाहन करून कर्जरोख्यांची विक्री करणार असेल तर माहिती पत्रकाची प्रत, खाजगी कंपनीकडे करत असेल तर मागणी पत्र इत्यादीची नोंदणी करावी लागते. म्हणजे नोंदणी अधिकाऱ्याकडे हे सर्व दस्तऐवज संचालक मंडळाच्या सभेनंतर 30 दिवसात नोंदवून घ्यावे लागतात व ही नोंदविण्याची जबाबदारी ही प्रामुख्याने चिटणीस पार पाडत असतो. म्हणून त्यांनी म्हटलंय की संचालक मंडळाच्या सभेनंतर 30 दिवसात चिटणीसाला नोंदणी अधिकाऱ्याकडे कागदपत्रांची नोंदणी करावी लागते. त्यानंतर चौथा मुद्दा आहे पतश्रेणी प्रमाणपत्र मिळविणे. आपण हे मागच्या वेळेसच बघितलं. क्रिसिल आणि केअर या 2 प्रकारच्या पतश्रेणी संस्था आहेत जी कंपनीची पत कशी आहे याबद्दलचं सर्टिफिकेट देतात, प्रमाणपत्र देतात. मग अशा कोणत्या तरी एका पतश्रेणी संस्थेकडून किंवा जास्त पतश्रेणी संस्थेकडून कंपनीला प्रमाणपत्र हे मिळवावे लागते व त्या प्रमाणपत्राचा उल्लेख किंवा त्या प्रमाणपत्रामध्ये कोणती श्रेणी दिलेली आहे. आपण 6 प्रकारच्या श्रेणी बघितल्या. AAA, AA, A, B, C, D, E अशा वेगवेगळ्या प्रकारच्या श्रेणी असतात. त्या श्रेणी आपण मागच्या वेळेस अभ्यासल्या. मग ह्या वेगवेगळ्या ज्या श्रेणी आहेत या श्रेणीचा उल्लेख हा माहिती पत्रक किंवा मागणी पत्रकात करणे हे गरजेचे असते, करावाच लागतो. म्हणून कंपनीला कोणत्या तरी एक किंवा अनेक पतश्रेणी संस्थांकडून अशा प्रकारचे प्रमाणपत्र मिळवावे लागते. वेगवेगळ्या पतश्रेणीच्या दृष्टिकोनातून जे काही श्रेणी असतील त्या श्रेणीचं सर्टिफिकेट देण्याचं काम त्या पतसंस्था करतात किंवा त्या पतश्रेणी संस्थांकडून प्राप्त होतात. पण याच्यामुळे गुंतवणूकदाराला कंपनीत गुंतवणूक करायची की नाही याविषयीची एक आयडिया प्राप्त होताना दिसते. सर्वोच्च सुरक्षा असलेल्या जर श्रेणी प्राप्त झाल्या असतील तर अशा वेळेस पैसा गुंतवायला काहीच हरकत नाही, कारण की इथे सर्व बाबी ह्या व्यवस्थित पद्धतीने बघितल्या असतात व कर्जरोख्यांचे गुंतविलेले पैसे बुडण्याची शक्यता फारच कमी असते, इव्हन नसते सुद्धा. या उलट जर प्रमाणपत्र हे क्रिसिल B, क्रिसिल C, क्रिसिल E अशा पद्धतीचं असेल तर मग मात्र ह्या धोका असलेल्या कंपन्या आहेत. मग याच्यामध्ये जर एखाद्याला रिस्क पत्करायची असेल तरच असा व्यक्ती अशा कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो, कारण आज त्यांना उच्च धोका आहे, खूप जास्त धोका आहे, दोष आहे. अशा नवीन कंपन्यांमध्ये ह्या प्रमाण जास्त असतं. मग अशा वेळेस भविष्यात अशा कंपन्या चांगल्या पद्धतीने आपला व्यवसाय करू शकतील. सुरुवातीला थोडा प्रॉब्लेम प्रत्येक व्यवसायाला असतो, पण एक वेळेस रुटीन लागलं की त्यानंतर प्रत्येक व्यवसाय हळूहळू सक्षम होत जातो व तो सर्वोच्च सुरक्षेपर्यंत पोहोचतो. मग अशा वेळेस अशा कंपनींमध्ये आपला पैसा इन्व्हेस्टमेंट करायचा की नाही याबद्दलचा निर्णय हा गुंतवणूकदाराला घेता येतो. क्रिसिल E जर असेल तर अशा ठिकाणी किंवा क्रिसिल C असेल तर अशा ठिकाणी पैसा इन्व्हेस्ट करणं हे धोक्याचं असतं. अशा ठिकाणी शक्यतो इन्व्हेस्टमेंट करणारा इन्व्हेस्टमेंट करत नाही. गुंतवणूकदार इथे सतर्क होतो. मग हे कशावरून कळतं तर या श्रेणीवरून कळतं. म्हणून अशा प्रकारची श्रेणी मिळवणं हे कंपनीला क्रमप्राप्त आहे, महत्त्वाचं आहे.
पुढचा मुद्दा त्याने सांगितलेला आहे तो म्हणजे हमीदारांशी करार. मी तुम्हाला सांगितलं की कंपनीला किमान 10 कोटी रुपये हे कर्जरोख्यांची विक्री करून प्राप्त करावे लागते. तर किमान 10 कोटी आहे. हे 10 कोटी जर कंपनीकडे जमा झाले नाही तर अशा वेळेस घेतलेल्या लोकांना कंपनीला परत करावे लागतात. म्हणजे घेतलेले पैसे परत करावे लागतात. तेही तारीख संपल्याच्या 12 दिवसाच्या आत. मग अशी नामुष्किली कंपनीवर येऊ नये म्हणून कंपनी हमीदारांशी करार करते की जे हमीदार हमी देतात की जेवढे कर्जरोखे विकले गेले नाही तेवढे खरेदी करण्याची हमी असे हमीदार घेत असतात आणि त्यामुळे त्यांच्याबरोबर करार करावा लागतो. मग त्या कराराचा उल्लेख सुद्धा माहिती पत्रकात करणे आवश्यक असते. पुढचा मुद्दा आहे माहिती पत्रक किंवा मागणी पत्र प्रसिद्ध करणे किंवा देणे. मी तुम्हाला सांगितलं की लोकांपर्यंत माहिती कसं काय पोचेल हो? आणि जोपर्यंत लोकांना माहिती पोचत नाही तोपर्यंत गुंतवणूकदार कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणार नाही. मग अशा वेळेस लोकांपर्यंत माहिती पोचवण्यासाठी कंपनीला माहिती पत्रक प्रसिद्ध करावे लागते. मग याच्यामध्ये आता प्रामुख्याने 2 प्रकारच्या कंपन्यांचा अभ्यास आपण करतो. एक सार्वजनिक कंपनी आणि दुसरी खाजगी कंपनी. सार्वजनिक कंपनी म्हणजे जी कंपनी जनतेला आवाहन करून भागांची विक्री करते, कर्जरोख्यांची विक्री करते, ती सार्वजनिक कंपनी. आणि जी खाजगीरित्या भांडवल उभारते, जनतेला आवाहन न करता जी कंपनी भांडवल उभारते त्या कंपनीला खाजगी कंपनी म्हणतात. मग जर सार्वजनिकरित्या कर्जरोखे खरेदी करण्याचे आवाहन करायचे असेल, सार्वजनिकरित्या म्हणजे जनतेला आवाहन करून जर कर्जरोख्यांची विक्री करायची असेल तर अशा वेळेस कंपनीला माहिती पत्रक हे प्रसिद्ध करावे लागते की ज्या माहिती पत्रकात कर्जरोख्याविषयीची सर्व माहिती नोंदविलेली असते, सांगितलेली असते की कर्जरोखे चे प्रकार काय आहे, किती रक्कम कंपनीला कर्जरोखे म्हणून उभारायची आहे, त्या रकमेचा उपयोग कंपनी कशासाठी करणार आहे, कोणत्या तारखेला कर्जरोखे विक्री सुरू होणार आहे, कोणत्या तारखेला कर्जरोखे विक्री बंद होणार आहे, कोणती पतश्रेणी कंपनीला मिळालेली आहे, नोंदणी अधिकाऱ्याकडे कागदपत्र दाखल झालेले आहेत का, किती रिटर्न कंपनी या कर्जरोख्यांवर देणार आहे, म्हणजे जो काही दर आहे तो दर इथे नमूद केलेला असतो. व त्यानंतर कर्जरोख्याची कालमर्यादा किती आहे, 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, काय कालमर्यादा आहे. अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारची माहिती ही माहिती पत्रक वाचून त्या गुंतवणूकदाराला क्रमशः प्राप्त होताना दिसते की जेणेकरून त्याला निर्णय घेणे सोपे जाते. मग अशा पद्धतीची माहिती पत्रक प्रसिद्ध केल्याशिवाय लोकांपर्यंत माहिती पोचणार नाही. म्हणून माहिती पत्रक हे प्रमुख दस्तऐवज आहे की जेणेकरून आपल्या कंपनीची माहिती लोकांपर्यंत पोचवता येऊ शकते. जी खाजगीरित्या भांडवल उभारणी करणारी कंपन्या आहेत त्यांना फक्त मागणी पत्रे ही द्यावी लागतात आणि हक्क विक्रीसाठी असणाऱ्या कंपनीला लेटर ऑफ प्रसिद्ध करावे लागते किंवा द्यावे लागते. ऑफर लेटर असतं. ऑफर लेटर म्हणजे दिले जाणारे पत्र की जेणेकरून हमी देणाऱ्या व्यक्तीला विशेष पद्धतीचं एक कायदेशीर पत्र असतं ते दिलं जातं. अशा पद्धतीने कंपनी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विचार करून काय प्रसिद्ध करायचं आहे ते ठरवते. सार्वजनिक कंपनी असेल तर माहिती पत्रक आणि खाजगी कंपनी असेल तर मागणी पत्र प्रसिद्ध करते. अशा पद्धतीने कंपनी
या दस्तऐवजांद्वारे लोकांपर्यंत पोचते व त्यांच्याकडनं मग भांडवल उभारणी ही कर्ज रोखे विक्री करून केली जाते. पुढचं आहे स्वतंत्र बँकेत खाते उघडणे. आता माहिती पत्रक वाचून बरेच इन्व्हेस्टमेंट करणारे लोक, गुंतवणूकदार लोक हे गुंतवणूक करायला तयार असतील. मग अशा वेळेस त्यांनी गुंतवणूक करण्यासाठीची काय प्रक्रिया आहे, यासाठी कंपनी जे काही पैसे जमा करणार आहे ते पैसे आपण कुठे जमा करायचे आहेत याचा संभ्रम लोकांमध्ये निर्माण होऊ नये, गुंतवणूकदारांमध्ये निर्माण होऊ नये म्हणून माहिती पत्रकात याचा सुद्धा उल्लेख केलेला असतो की कोणत्या बँकेत तुम्हाला पैसे जमा करायचे आहे व किती तारखेपर्यंत ते पैसे जमा करायचे आहेत. मग आता पैसे जमा करताना याचा उल्लेख करताना कोणत्या बँकेत ते पैसे जमा करायचे आहे यासाठी बँकेचं आपण संचालक मंडळाच्या सभेतच बघितलं की संचालक मंडळ अर्जदाराकडून अर्ज शुल्क स्वीकारण्याकरिता स्वतंत्र बँक खाते उघडण्यासाठी चर्चा करते व चिटणीसाला अधिकार देते. मग चिटणीस त्या पद्धतीने त्या बँकेत खाते उघडतो. मग हे जे खाते आहे जे स्वतंत्र उघडले जाते, हे खाते कंपनीला शेड्यूल बँकेतच उघडावे लागतात. बँकेचे वेगवेगळे प्रकार आहेत, व्यापारी बँका, परदेशी बँका, कोऑपरेटिव्ह बँका. त्या पद्धतीने शेड्यूल बँकेतच कंपनीला अशा प्रकारचे खाते उघडवावे लागतात व जी काही अर्ज शुल्काद्वारे रक्कम मिळणार आहे ती रक्कम या खात्यात जमा केली जाते. पुढचा आहे अर्ज शुल्क स्वीकारणे. आता अर्ज शुल्क स्वीकारण्यासाठी मी तुला सांगितलं की माहिती पत्रक किंवा मागणी पत्रक जो काही कालावधी निश्चित केलेला आहे, सांगितलेला आहे, जसं सांगितलेलं असतं की 1/7/2020 पासून ते 7/7/2020 पर्यंत, म्हणजे 7 दिवसाचा कालावधी इथे दिलेला आहे. अशा पद्धतीचा कालावधी हा माहिती पत्रकात त्याचा उल्लेख असतो. त्या कालावधीतच अर्जदाराला जे काही अर्ज शुल्क असेल ते अर्ज शुल्क कंपनीने जे काही बँक सांगितलेली आहे त्या बँकेत ते सादर करावे लागते. बँकेचा उल्लेख, तारखांचा उल्लेख हा सर्व माहिती पत्रकामध्ये केलेला असतो. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा संभ्रम हा गुंतवणूकदाराच्या मनात निर्माण होत नाही. अशा पद्धतीने कंपनी अर्ज शुल्क रक्कम स्वीकारते. ती रोखीत स्वीकारत नाही, बँकेमार्फतच ती रक्कम स्वीकारली जात असल्या कारणाने कंपनीला स्वतंत्र बँक खाते उघडून त्याचा उल्लेख माहिती पत्रकात करून त्याच बँक खात्यात दिलेल्या कालावधीत अर्ज शुल्क रक्कम ही गुंतवणूकदाराला जमा करावी लागते. अशा पद्धतीने पारदर्शकता ही मोठ्या प्रमाणावर निर्माण होताना दिसते. पुढचा आहे संचालक मंडळाची सभा भरविणे. आता इथे परत संचालक मंडळाची सभा, पहिल्या मुद्द्यात बी संचालक मंडळाची सभा आणि आता परत संचालक मंडळाची सभा, 2 वेळेस या कार्यपद्धतीमध्ये संचालक मंडळाची सभा भरवावी लागते. पहिली जी सभा होती त्या सभेमध्ये कर्जरोखे विक्री संबंधीच्या वेगवेगळ्या गोष्टींची तरतूद किंवा ठराव मंजूर करण्यासाठी ती सभा भरवली जाते. इथे जेव्हा कर्जरोख्यांची विक्री केली जाते आहे तेव्हा विक्री केल्यानंतर पुढचा मुद्दा जो असतो तो म्हणजे कर्जरोख्यांचं वाटप. मग विक्रीची मुदत संपली की कर्जरोख्यांचं वाटप करावं लागतं. मग त्या वाटपाबाबत विचार विनिमय करण्यासाठी अशा प्रकारची संचालक मंडळाची सभा भरवावी लागते.
कारण बऱ्याच वेळेस असं होतं की कर्जरोख्यांची प्रमाण हे जास्त येतं. म्हणजे पैसे उभारायचे आहे 12 कोटी आणि 20 कोटी 25 कोटींसाठी गुंतवणूकदार गुंतवणूक करायला इच्छुक असतात. म्हणजे लागणाऱ्या पैशांपेक्षा जास्त मागणी, जास्त उत्साह, जास्त प्रोत्साहन हे गुंतवणूकदारांकडून मिळताना दिसतं. पण अशा वेळेस कंपनी काय करायचं याबद्दलच्या डिसिजन घेण्यासाठी किंवा ज्या ठिकाणी किमान अभिदान रक्कम सुद्धा प्राप्त झाली नसेल अशा वेळेस काय करायचं याविषयीचे विचारविनिमय हे या सभेत निश्चित केले जातात. याशिवाय कंपनीच्या मालमत्तेवर जर बोजा निर्माण करण्यासाठीची मान्यता सुद्धा या सभेत ही दिली जात असते. अशा पद्धतीने कर्जरोखे वाटपाबद्दलच्या गोष्टी या सभेच्या दरम्यान निश्चित केल्या जातात किंवा ठरविल्या जातात. पुढचा मुद्दा आहे कर्जरोखे प्रमाणपत्राचे वाटप. आता ज्यांना कर्जरोख्यांचं वाटप केलेलं आहे त्यांना कर्जरोख्यांचे प्रमाणपत्र देणे हे कंपनीला बंधनकारक आहे. मग त्यासाठी कायद्यामध्ये तरतूद आहे की कर्जरोखे वाटपानंतर 6 महिन्याच्या आत कर्जरोखे प्रमाणपत्र हे द्यावे लागते. म्हणजे ज्या लोकांना कंपनीने ज्या गुंतवणूकदारांना कर्जरोख्यांचे वाटप कंपनीने केलेले आहे त्या गुंतवणूकदारांना कर्जरोखे वाटपानंतर 6 महिन्याच्या आत कर्जरोखे प्रमाणपत्र हे द्यावे लागते. कारण हा कायदेशीर पुरावा आहे जो कर्जरोखे धारकांकडे असायला पाहिजे. त्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे की अर्ज शुल्क मिळाल्यापासून 60 दिवसाच्या आत कंपनीला कर्जरोखे वाटपाची कार्यपद्धतीही पूर्ण करावी लागते व वाटपानंतर 6 महिन्याच्या आत कर्जरोखे प्रमाणपत्र हे द्यावे लागते. कर्जरोखे प्रमाणपत्रामध्ये कर्जरोख्यांविषयीची माहिती नमूद केलेली असते. कर्जरोखे धारकाचे नाव, पत्ता, व्यवसाय, कर्जरोख्यांचा प्रकार, किती रक्कम कर्जरोखे म्हणून घेतलेली त्या रकमेचा उल्लेख, व्याजाचा दर अशा वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश हा कर्जरोखे प्रमाणपत्रामध्ये केलेला असतो. व शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे कर्जरोखे नोंदवहीमध्ये नोंदी करणे. कर्जरोखे नोंदवही ज्या काही गोष्टी आहेत ज्या प्रामुख्याने कंपनीसाठी महत्त्वाच्या आहेत त्या म्हणजे सभासदाच्या नोंदवही, कर्जरोखे धारकाची नोंदवही, सभासदाची नोंदवही. मग अशा नोंदवह्या कंपनीला आपल्या मुख्य कार्यालयात ठेवाव्या लागतात किंवा त्या मुख्य कार्यालयाच्या जवळपास जर उपशाखा असेल तर त्या शाखेमध्ये सुद्धा असे कागदपत्र ठेवले तरी चालतात. मग कर्जरोखे वाटपास मान्यता दिल्यानंतर 7 दिवसात कर्जरोखे नोंदवहीमध्ये त्याविषयीच्या नोंदी कराव्या लागतात. कर्जरोखे नोंदवहीमध्ये एका दृष्टिक्षेपात सगळ्या गोष्टी ह्या दिसून येतात. कर्जरोखे धारकाचे नाव, किती कर्जरोखे म्हणून त्याने रक्कम दिलेली आहे, व्याजाचा दर, प्रकार म्हणजे जे कर्जरोखे प्रमाणपत्रामध्ये माहिती नमूद केलेल्या असतात त्या सर्वांची नोंद ही कंपनी कर्जरोखे नोंदवहीमध्ये करताना दिसते. पण जर कर्जरोख्यांची विक्री ही डीमॅट पद्धतीने झाली असेल म्हणजे संगणकीकरणाच्या पद्धतीने झाली असेल तर अशा वेळेस त्यांना कोणत्याही प्रकारची नोंदवहीमध्ये नोंद करण्याची गरज नसते. कारण अशा कर्जरोख्यांची थेट नोंद ही डीमॅट अकाउंटमध्ये होत असते. त्यामुळे त्याच्यासाठी सेपरेट नोंदवही तयार करण्याची गरज कंपनीला नसते. सध्या बऱ्याच कंपन्या या डीमॅट पद्धतीनेच आपल्याला कर्जरोख्यांची विक्री करताना दिसतात की जेणेकरून त्यांच्या बराचसा वेळ जो नोंदवहीमध्ये नोंद करण्यासाठी लागणार आहे तो वाचतो
अशा पद्धतीने आपण कर्जरोख्यांच्या विक्रीची कार्यपद्धतींचा अभ्यास केला. यानंतर पुढचा आहे कर्जरोखे विश्वस्त किंवा कर्जरोखे विश्वस्त करार. पण बोर्डाने हा मुद्दा यंदा या वर्षासाठी 25% कपात केली. त्याच्यामध्ये हा मुद्दा आपल्याला कपात केलेला आहे, म्हणून आपल्याला या मुद्द्याचा अभ्यास करायचा नाही आहे. पण कर्जरोखे विश्वस्त म्हणजे काय याचा आढावा तुम्ही घेतलात की कर्जरोखे विश्वस्त म्हणजे कोण, तर कर्जरोखे धारकांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी नियुक्त केलेली व्यक्ती. जिथे 500 पेक्षा जास्त लोकांना कर्जरोखे खरेदीचे आवाहन कंपनी करते, अशा ठिकाणी कर्जरोखे विश्वस्तांची नेमणूक ही करावीच लागते व त्याचा उल्लेख हा माहिती पत्रकात केलेला असतो. पण हा मुद्दा अभ्यासाला नसल्यामुळे त्याच्या संदर्भातल्या बऱ्याचशा गोष्टी आपल्या ऑलरेडी झालेल्या आहेत. सेपरेट मुद्दा नाही, फक्त एवढं विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. अशा पद्धतीने हा टॉपिक आपला इथे संपतो. याचे जे काही गोष्टी आहेत त्या महत्त्वाच्या गोष्टी ह्या तुम्हाला अभ्यासायच्या आहेत. त्याच्यातले 2 प्रश्न मी तुम्हाला देतो स्वाध्यायामध्ये. याचा व्यवस्थित अभ्यास करून उत्तरं ही माझ्या पर्सनल मोबाईल नंबरमध्ये सगळ्यांनी टाकायची आहेत. प्रश्न हे आहेत की खालील घटना किंवा परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा. बघा इथं दिलेलं आहे, रोज कंपनी आहे मर्यादित भांडवल गोळा करण्यासाठी जनतेस कर्जरोखे वाटपाचा प्रस्ताव ठेवते. सदर प्रस्तावावर चर्चा करून संचालक मंडळाने 10 वर्षाच्या मुदतीचे सुरक्षित अपरिवर्तनीय परतफेडीच्या कर्जरोख्यांची विक्री करण्याचं ठरवलेलं आहे आणि त्यांना सल्ला पाहिजे. हा सल्ला तुम्हाला द्यायचा आहे, कृपया सल्ला देणे. दुसरा प्रश्न हा आहे, वायलेट कंपनी आहे, त्यांना कर्जरोख्यांची विक्री करून 10 करोड रुपये भांडवल उभारायचं आहे. तर त्यांना योग्य शंका ज्या आलेल्या आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला सल्ला द्यायचा आहे. प्रश्न व्यवस्थित वाचा. कंपनी असुरक्षित कर्जरोख्यांची विक्री करू शकते का? न परतफेडीच्या कर्जरोख्यांची विक्री करू शकते का? कंपनीने आपल्या सभासदांना कर्जरोखे देऊ केले तर अशा कर्जरोख्यांवर सर्वसाधारण मतदानाचे हक्क त्यांना मिळतील का? या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लिहून पाठवायची आहेत. धन्यवाद.